सो आजच्या सेशनमध्ये आपण काही प्रोफाइल टूलबारचा यूज करून काही स्केचेस आपण क्रिएट करणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे फाईलमध्ये, न्यूमध्ये. इथं पार्टवरती क्लिक करायचं आहे. लिस्ट ऑफ टाईप्समध्ये पार्ट, क्लिक ऑन ओके. इथं पार्टला नाव टाकू शकता जे पण तुम्हाला टाकायचं असेल, जसं की लेट्स एक्झाम्पल स्केच 1. ओके. त्याच्यानंतर आपल्याला स्केचिंग ड्रॉ करण्यासाठी सिलेक्ट प्लेन करायचं आहे आणि इथं स्केचमध्ये आपल्याला एंटर करायचं आहे. शिफ्ट दाबून याला पॅन आपण करून खाली घेऊ शकतो. पॅन करून सिंपल MB2 प्रेस करून कॉर्नरला ठेवू शकतो. हे हॉरिझॉन्टल ॲक्सिस व व्हर्टिकल ॲक्सिस या दोन गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये जसं की इथं लाईन आहे, याला डायमेन्शन दिलेलं आहे 100चं सिंपल. सो आपण इथून सिंपल लाईन कमांड घेऊन इथून ड्रॉ करू शकतो. जसं की इथून ही लाईन ड्रॉ केलेली आहे मी. आपण याला डायमेन्शन अप्लाय करण्यासाठी कन्स्ट्रेंटमध्ये जातो. सेकंडवाला ऑप्शन कन्स्ट्रेंटवरती क्लिक करायचं आहे. लाईनवरती क्लिक करून थोडं खाली येऊन डायमेन्शन डबल क्लिक करून याला जेवढं पण पाहिजे असेल 100 mm मध्ये तुमची ती ड्रॉइंग बनवून जाईल. युनिट जर चेक करायचं असेल तर तुम्हाला टूल्समध्ये ऑप्शन्समध्ये जाऊन तुम्ही युनिट चेंज करू शकता. जनरल, पॅरामीटर्स अँड मेजर, इथं युनिटवरती क्लिक करायचं आहे आणि इथं मिलीमीटरच्या ऐवजी अगर दुसरं युनिट पाहिजे असेल सो यू कॅन जस्ट क्लिक ऑन दॅट मिलीमीटर ऑप्शन और अदर युनिट, क्लिक ऑन ओके. सो याच्यामध्ये आपण स्केच क्रिएट केलेली आहे नॉर्मल ऑटोकॅड सारखी, परंतु याच्यामध्ये आपल्याला इथं खाली सिग्नलचा इथं जो तुम्हाला आयकन दिसत आहे त्याच्यावरती स्केच सॉल्विंग स्टेटस याचं पाहूया आपण काय आहे. तर इथं ज्यावेळेस आपण बघतोय तर हे स्केच दाखवत आहे आपल्याला अंडर कन्स्ट्रेंट. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये बेसिकली आपल्याला 3 गोष्टी समजणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस पण केटीआमध्ये आपण स्केच बनवतोय तर त्या गोष्टी फक्त ड्रॉइंग आपल्याला बनवून चालत नाही, तर त्या गोष्टी आपल्याला आयसो कन्स्ट्रेंट करणं गरजेचं आहे. तर आता हा कन्स्ट्रेंटचा काय प्रकार आहे, तर याच्यामध्ये बेसिकली बघा, इथं तुम्हाला जर सांगायचं झालं इथं तर इथं 3 टाईप्सच्या ड्रॉइंग्स असतात बेसिकली. तर त्याच्यामध्ये 1 नंबरचा टाईप असतो तुमचा अंडर कन्स्ट्रेंट. सेकंड वाला असेल तुमचा आयएसओ कन्स्ट्रेंट. थर्ड वाला असेल ओव्हर कन्स्ट्रेंट. तर याच्यामध्ये 3 टाईप्सचे कन्स्ट्रेंट आपल्याला ड्रॉइंग्समध्ये असतात. कुठलीही ड्रॉइंग कटियामध्ये आपण ज्यावेळेस बनवतो तर त्यावेळेस अंडर कन्स्ट्रेंट असेल, आयएसओ कन्स्ट्रेंट असेल आणि ओव्हर कन्स्ट्रेंट असेल. तर अंडर कन्स्ट्रेंट हे तुमची स्केच जे असेल ते व्हाईट कलरमध्ये दिसेल. ठीक आहे. आयएसओ कन्स्ट्रेंट जी ड्रॉइंग असेल तुमची स्केच ती ग्रीन कलरमध्ये दिसेल. तसेच ओव्हर कन्स्ट्रेंट जी स्केच असेल ती तुम्हाला पिंक और रेड कलरमध्ये त्या ठिकाणी दिसेल. तर व्हाईट कलर याचा अर्थ असतो की आपल्याला त्याला डायमेन्शन्स द्यावे लागतील. डायमेन्शन्स आपल्याला अप्लाय करावे लागतील, म्हणजे मिसिंग असतील. आणि दुसरी गोष्ट, त्याचे जे रिस्ट्रिक्टन असतील ते ड्रॉइंग थोडक्यात मूव्ह होईल. जर अंडर कन्स्ट्रेंट ड्रॉइंग असेल तर एका जागेवरून दुसरीकडे मूव्ह होईल. आपल्याला अंडर कन्स्ट्रेंट पण ड्रॉइंग नॉट अप्लाइड. ठीक आहे. आता याच्यामध्ये अंडर कन्स्ट्रेंट नसायला पाहिजे, आपल्याला आयएसओ कन्स्ट्रेंट ड्रॉइंग पाहिजे. ओके. तर
आणि हे पण नॉट अप्लाइड. म्हणजे आपल्याला थोडक्यात प्रत्येक जी ड्रॉइंग असेल तुमची तर हे ISO कन्स्ट्रेंट असणं महत्त्वाचं आहे. तर अनदर कन्स्ट्रेंट म्हणजे व्हाईट कलरमध्ये पण स्केच चालणार नाही आहे तुमची, म्हणजे त्याला डायमेन्शन्स तुमचे मिसिंग असतील, प्रॉपरली तुमची कन्स्ट्रेनिंग केलेली नसेल. कन्स्ट्रेनिंग म्हणजे थोडक्यात आपण ड्रॉइंग आपली मूव्ह नाही झाली पाहिजे. इट विल थोडक्यात ही नॉट मुव्हेबल असते. आणि हे ओव्हर कन्स्ट्रेंट म्हणजे ज्यावेळेस अननेसेसरी, ज्यावेळेस आपण डायमेन्शन्स देतो अननेसेसरी, तर त्या कन्स्ट्रेंटमध्ये जास्त विनाकारण डायमेन्शन दिल्यामुळे ते ड्रॉइंग ओव्हर कन्स्ट्रेंट म्हणते. तर आपल्याला आत्ता जी मी 100 mm ची लाईन बनवली आहे त्या ठिकाणी, सो हे व्हाईट कलरमध्ये आहे आणि याचं स्टेटस पण आपण इथून चेक करू शकतो. म्हणजे इथं ISO कन्स्ट्रेंट आलं पाहिजे ड्रॉइंगला. तर हे अंडर कन्स्ट्रेंट दाखवतंय. म्हणजे मूव्ह होतं म्हणजे थोडक्यात काय, मी ज्यावेळेस या लाईनवरती क्लिक करतो आणि याला फिरवतो, सो हे ड्रॉइंग होते आपली मूव्ह. एका जागेवरून दुसरीकडे आपण मूव्ह करू शकतो याला. आता हे लेफ्ट आणि राईट वाढणार नाही कारण याची लेंथ आपण फिक्स केलेली आहे. परंतु हे ड्रॉइंग आपल्याला फुल्ली कन्स्ट्रेंट करण्यासाठी किंवा ISO कन्स्ट्रेंट करण्यासाठी ओरिजिनमधून कुठलीही ड्रॉइंग आपल्याला क्रिएट करणं खूप इम्पॉर्टंट असतं. सो हॉरिझॉन्टल ॲक्सिस, व्हर्टिकल ॲक्सिस जिथं मेट होतो, दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज ओरिजिन. वी हॅव डिस्कस्ड इज अबाउट इन द लास्ट सेशन्स. तर या पॉईंटमधून आपल्याला ड्रॉइंग डिफाईन झाली पाहिजे. म्हणजे थोडक्यात या पॉईंटला माहीत पाहिजे की याचे डिस्टन्स किती आहे, या पॉईंटपासून याचं डिस्टन्स किती आहे. ठीक आहे. सो जर तुम्ही या ड्रॉइंगला इथंच कन्स्ट्रेंट करायचं असेल तर परत कन्स्ट्रेंटमध्ये जाऊन या पॉईंटपासून म्हणजे ओरिजिनला क्लिक करायचं आहे आणि याच्या स्टार्ट पॉईंटला क्लिक करायचं आहे. राईट क्लिक करून हॉरिझॉन्टल डिस्टन्स, म्हणजे या दोघांमध्ये एक पर्टिक्युलर आपण डिस्टन्स असाइन केला 50. म्हणजे ओरिजिनपासून हे 50 झालेलं आहे. म्हणजे आता ही लाईन हॉरिझॉन्टली मूव्ह होणार नाही राईटला आणि लेफ्टला, कारण हे डायमेन्शन आपण अप्लाय केले ओरिजिनपासून. तसंच पण आता व्हर्टिकल न केल्यामुळं ही लाईन व्हर्टिकली मूव्ह होऊ शकते. तर याला व्हर्टिकली पण डायमेन्शन ज्यावेळेस आपण देऊ तर ते आपण ह्या पॉईंटपासून हे लाईन, हे पण सपोज 50. तर ओरिजिनपासून सगळे डायमेन्शन्स आपण दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं ते ग्रीन कलरमध्ये आलेलं आहे. आता जर मी स्टेटस चेक केलं याचं, सो इथं ISO कन्स्ट्रेंट ड्रॉइंग दाखवत आहे. म्हणजे ड्रॉइंग शुड बी ISO कन्स्ट्रेंट. ISO कन्स्ट्रेंट म्हणजे प्रॉपरली पूर्ण डायमेन्शन्स आहेत, रिलेशन्स आहेत. तर ISO कन्स्ट्रेंट ड्रॉइंग्स असणं 3D साठी खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे हे ॲक्युरेट ड्रॉइंग्स मानले जातात त्याला. तर ज्यावेळेस पण मी ही 50 डिलीट करेन किंवा काही पण एक डिलीट करेन रिलेशन, तर आता याच्यामध्ये चान्सेस असतील की हे हॉरिझॉन्टल मूव्ह होत आहे ड्रॉइंग. म्हणजे ह्या डायरेक्शनला आपल्याला रिस्ट्रिक्ट करावं लागेल याला. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे डिस्टन्स असणं त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. ह्या व्हर्टिकल लाईन पासून याचा फर्स्ट पॉईंट, आणि याला डबल क्लिक करून आपण अकॉर्डिंग टू अस मॉडिफाय करू शकतो. आता हे ड्रॉइंग कुठंच मूव्ह होणार नाही कारण सगळीकडून याला रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत आपण विथ द हेल्प ऑफ डायमेन्शनल कन्स्ट्रेंट. तर अशा प्रकारे कन्स्ट्रेनिंग आपण यूज करतो. तर बेसिकली कन्स्ट्रेंट करण्यासाठी किंवा ISO कन्स्ट्रेंट करण्यासाठी फक्त डायमेन्शन्सनी आपण न करता आपल्याला दुसरं म्हणजे जिओमेट्रिकल कन्स्ट्रेंट जो ऑप्शन असतो, ठीक आहे, जिओमेट्रिकल कन्स्ट्रेंटचा पण आपल्याला यूज करावा लागतो. म्हणजे थोडक्यामध्ये रिलेशन्स आपल्याला ॲड करावे लागतात. ठीक आहे. तर ते जिओमेट्रिकल कन्स्ट्रेंट कसा यूज करायचा आहे ते आपण पाहूया. आता हे सिलेक्ट करून मी हे डिलीट करतोय. आता माझ्याकडे 2 सर्कल्स आहेत. हा एक सर्कल आहे, हा एक सर्कल आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये मला रिलेशन अप्लाय करायचे, जसे की याच्या दोघांमध्ये मला टँजेंट रिलेशन अप्लाय करायचं आहे. तर त्या ठिकाणी बघा हे डायमेन्शन आपण ॲड करू शकतो. तर ओरिजिनमधून ड्रॉइंग स्टार्ट करणे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की आपण ज्यावेळेस प्रिव्हियस जी ड्रॉइंग होती आपली 100 mm ची, तर तीच ड्रॉइंग जर मी ओरिजिनपासून स्टार्ट केली असती बरोबर या पॉईंटपासून स्ट्रेट, तर बघा ऑलरेडी ग्रीन कलरमध्ये येत आहे, पण हॉरिझॉन्टल डिस्टन्स न दिल्यामुळे ते लाईन राईट साईडला मूव्ह होतात. तर ऑलरेडीच ते अर्ध काम तुमचं झालेलं असेल जर तुम्ही ओरिजिनपासून ड्रॉइंग बनवताय. फक्त आपल्याला लेंथ असाइन करायची आहे. सो आता फक्त तुम्ही ISO कन्स्ट्रेंट ओरिजिनपासून डिस्टन्स देण्याची गरज नाही पडली कारण ओरिजिनपासूनच आपण ड्रॉइंगचं स्टार्ट केलेलं आहे. आणि H म्हणजे हे हॉरिझॉन्टल, दॅट स्टँड्स फॉर युअर जिओमेट्रिकल कन्स्ट्रेंट. म्हणजे 2 टाईपचे कन्स्ट्रेंट आपल्याला करावे लागतात, 2 टाईप्सने. म्हणजे फक्त डायमेन्शन्स देऊन चालत नाही, डायमेन्शन सोबत आपल्याला
जिओमेट्रिकल कन्स्ट्रेंट पण करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आता जिओमेट्रिकल डायमेन्शन्स कन्स्ट्रेंट मध्ये काय आहे, याच्यामध्ये आपण नॉर्मली डायमेन्शन्स देतो. तर ड्रॉइंग मध्ये जेवढे डायमेन्शन्स असतील ते पूर्ण डायमेन्शन्स आपल्याला पहिल्यांदा तर द्यावे लागतात. आणि जरी डायमेन्शन्स देऊन जर प्रॉपर कन्स्ट्रेंट होत नसेल, म्हणजे आयएसओ कन्स्ट्रेंट होत नसेल, तर जिओमेट्रिकल कन्स्ट्रेंट म्हणजे त्याच्यामध्ये रिलेशन्स आपण ऍड करतो. आता रिलेशन्स कुठले कुठले असतात, जसं की पॅरलल झालं, त्याच्यानंतर परपेंडिक्युलर झालं, हे रिलेशन असतात. जसे की टँजेंट झालं, ओके. त्याच्यानंतर आपले कोइन्सिडन्स आहे, सिलेंड्रिसिटी आहे, रेडियस आहे, डायमीटर आहे, हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे. तर हे सगळे रिलेशन्स आपल्याला दोन एंटिटीमध्ये ऍड करावे लागतात. म्हणजे डायमेन्शन्स एक तर द्यावे लागतात आपल्याला स्केचला, प्लस रिलेशन्स पण ऍड करावे लागतात. तर या दोघांचा यूज करून आपल्याला आयएसओ कन्स्ट्रेंट ड्रॉइंग या ठिकाणी क्रिएट करायचे आहे. तर येणाऱ्या सेशन्समध्ये आपण त्याच्यामध्ये कशा ड्रॉइंग्स आपण पूर्ण आयएसओ कन्स्ट्रेंट करूया प्रॉपरली ते बघूया.